आणि एक महत्त्वाची बातमी, केंद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा परिवहन खातं देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून कळते। केंद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। नितीन गडकरींना पुन्हा एकदा रस्ते विकास खातं देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मोदी सरकारचं हे खातेवाटप जाहीर झालेलं आहे। कालच मंत्रिमंडळाचा विस्तार पूर्ण झालेला आहे आणि आज आपण बघतोय पुन्हा एकदा खातेवाटप करण्यात आलं, ज्याच्यामध्ये नितीन गडकरी यांना परिवहन खातं देण्यात आलेलं आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालेलं आहे। कालच शपथविधी पार पडलेला होता मोदी सरकारचा आणि त्यानंतर आज खाते वाटप झाल्याची माहिती मिळते। त्याच्यामध्ये नितीन गडकरी यांची पुन्हा एकदा वर्णी लागलेली आहे। परिवहन खातं नितीन गडकरी यांच्याकडे गेलेलं आहे। अत्यंत महत्त्वाची बात, अश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। अश्विनी वैष्णव यांच्याकडे 2019च्या सरकारमध्ये देखील रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी होती आणि आता पुन्हा एकदा त्यांना ही जबाबदारी आपण बघतोय देण्यात आलेली आहे। तर नितीन गडकरी यांची पुन्हा एकदा रस्ते विकास आणि परिवहन खातं हे जबाबदारी देण्यात आली आहे। अमित शहांना गृहमंत्री तर राजनाथ सिंह यांना संरक्षण मंत्री पद देण्यात आलेलं आहे। याआधी देखील मागच्या सरकारमध्ये देखील त्यांच्याकडे हेच पद होते आणि पुन्हा एकदा ही पदं त्यांना देण्यात आलेली आहेत। अमित शहांकडे गृहमंत्री तर राजनाथ सिंह यांना संरक्षण मंत्री पद देण्यात आलेलं आहे। 2014 मध्ये राजनाथ सिंह यांना गृहमंत्रीपद देण्यात आलेलं होतं आणि आता अमित शहा यांना गृहमंत्री, राजनाथ सिंह यांना देखील संरक्षण मंत्रीपद देण्यात आलं आहे। एस जयशंकर यांची पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्रीपदी वर्णी लागलेली आपण बघतोय। खातेवाटप जाहीर झालेलं, अमित शहा गृहमंत्री, राजनाथ सिंह संरक्षण मंत्री तर एस जयशंकर यांना पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्रीपद देण्यात आलेलं आहे। नितीन गडकरींना रस्ते विकास परिवहन खातं देण्यात आलेलं आहे। अमित शहा गृहमंत्री, राजनाथ सिंह हे संरक्षण मंत्री आहेत आपण बघतोय। केंद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालेलं आहे आणि त्यानुसार सध्या आपण ही बघतोय कोणकोणती खाते कोणकोणत्या मंत्र्यांना देण्यात आलेली आहे। अश्विनी वैष्णव यांना पुन्हा एकदा रेल्वे मंत्र्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे, कारण कालच सगळ्या मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे। मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर इतर सगळ्या मंत्र्यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आणि आज सगळे खातेवाटप आपण बघतोय झालेलं आहे। तर संदीप राजगोळकर माझे सहकारी आपल्यासोबत थेट दिल्लीमधून जोडले गेलेत। संदीप, खातेवाटप झालेलं आहे? अगदी बरोबर आहे। आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल। आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार एस जयशंकर यांना विदेश मंत्रालय आहे जे होतं यापूर्वी ते कायम ठेवण्यात आलेलं आहे आणि दुसरे मंत्री महाराष्ट्रातले नितीन गडकरी यांना परिवहन मंत्रालय जे यापूर्वी होतं ते देखील कायम ठेवण्यात आल्याची माहिती जी आहे ती आपल्याला सूत्रांकडून समजते। अजूनही खातेवाटप जे आहे ते अधिकृतरित्या जाहीर झालेलं नाही सुमित, ते काही वेळानंतर जाहीर होईल। मात्र आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार दोन राज्यमंत्री देखील असणार आहेत। परिवहन मंत्रालयामध्ये हर्ष मल्होत्रा आणि अजय टमटा हे जे दोन मंत्री राज्यमंत्री पदाची ज्यांनी शपथ घेतली होती ते परिवहन मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून यापुढे कार्यभार सांभाळणार आहेत। तर नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते परिवहनचं जे म्हणजे यापूर्वी त्यांनी जे खातं सांभाळलं होतं ते नितीन गडकरी यांच्याकडे कायम ठेवण्यात आलेलं आहे, ते कदाचित बदललं जाईल अशी देखील एक चर्चा होती। आता बाकीच्या तर आपण बघतोय सध्या खाते वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून कळते। नितीन गडकरी यांची पुन्हा एकदा रस्ते विकास मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मिळते। तर अजय टमटा आणि हर्ष मल्होत्रा यांची राज्यमंत्री म्हणून त्यांना रस्ते विकासाचा पदभार देण्यात आलेला आहे। मागच्या सरकारमध्ये जे मंत्रिपद होते तीच मंत्रिपद बऱ्याच जणांना देण्यात आल्याची माहिती आतापर्यंत सूत्रांकडून कळते। तर एस जयशंकर यांना परराष्ट्र मंत्रिपद देण्यात आलेलं आहे। अजय टमटा, हर्ष मल्होत्रा हे रस्ते विकास मंत्री असतील तर राजनाथ सिंह यांना संरक्षण मंत्रीपद पुन्हा देण्यात आलं आहे। तर अमित शहा यांना गृहमंत्रीपद हे पुन्हा एकदा देण्यात आल्याची माहिती मिळते। नितीन गडकरी यांना रस्ते विकास मंत्री हे पद, हे खातं पुन्हा देण्यात आल्याची माहिती मिळते। कालच सगळ्या मंत्र्यांनी शपथविधी घेतलेला आहे आणि आज आपण बघतोय खातेवाटप अधिकृत थोड्याच वेळात जाहीर होईल। मात्र तत्पूर्वी सूत्रांकडून ही माहिती मिळते की राजनाथ सिंह आणि यांना संरक्षण मंत्रीपद देण्यात आलेलं आहे। संदीप राजवळकर माझे सहकारी आपल्यासोबत थेट दिल्लीमधून जोडले गेलेत। आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाणार आहोत। संदीप, थोड्याच वेळामध्ये अधिकृत घोषणा होईल, मात्र आपण बघतोय ज्या मंत्र्यांना मागच्या वेळेला जे मंत्रिपद देण्यात आलेलं होतं, जी खाती देण्यात आलेली होती तीच खाती पुन्हा एकदा देण्यात आल्याची माहिती मिळते। अगदी बरोबर। आतापर्यंत आपल्याला 3 मंत्रिपदाची जी माहिती आहे ती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। रेल्वे मंत्रालयाचे जे अश्विनी वैष्णव यांच्याकडे होतं सुमित यापूर्वी, ते देखील त्यांच्याकडेच ठेवण्यात आलेलं आहे। परिवहन खातं गडकरींच्याकडेच आहे। परराष्ट्र मंत्रालयाचं खातं जे आहे ते एस जयशंकर यांच्याकडे असणार आहे। आपल्याला माहिती आहे काल NDAचं सरकार स्थापन झाल्यानंतर 72 मंत्र्यांनी काल शपथ घेतली होती, त्यामध्ये कॅबिनेट
राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभार असलेले मंत्रिपदं देखील होती, ज्यांचे शपथविधी काल झालेले होते. आणि आत्ता काही वेळापूर्वी 5 वाजता कॅबिनेटची जी पहिली बैठक आहे ती पार पडली. या बैठकीला फक्त कॅबिनेट मंत्रीच हजर होते. राज्यमंत्र्यांना त्या बैठकीमध्ये बोलवलेलं नव्हतं. आणि ही बैठक संपल्यानंतर आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार ह्या 3 मंत्र्यांची नावं जी आहेत ती पुढे आलेली आहेत. इतर मंत्रिपदाबाबत अजूनही सस्पेन्स जो आहे तो कायम आहे. महत्त्वाचं आहे गृहमंत्रीपद कुणाकडे राहणार. अमित शहा यांनी आपल्याला माहीत आहे हे गृहमंत्रीपद सांभाळलेलं होतं, पण आत्ता ज्या जागा कमी झालेल्या आहेत किंवा एकंदरीत देशातलं वातावरण पाहिलं तर ते गृहमंत्रीपद पुन्हा अमित शहा यांच्याकडेच ठेवलं जातं का हे बघावं लागेल. निर्मला सीतारामन या अर्थमंत्री होत्या. यापूर्वी आपल्याला माहिती आहे त्यांनी बजेट मांडलेली होती आणि निर्मला सीतारामन यांना देखील कालच्या बैठकीत. तर नक्कीच आपण बघतोय तर अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय. मोदी सरकारचा कालच शपथविधी पार पडला आणि आज आपण बघतो काही मंत्र्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. अधिकृत घोषणा झालेली नाही, मात्र सूत्रांकडून ही महत्त्वाची माहिती मिळते, ज्यानुसार अमित शहांना पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री पद देण्यात आलेलं आहे. राजनाथ सिंह यांना संरक्षण मंत्रीपद तर नितीन गडकरी यांना रस्ते विकास मंत्रीपद देण्यात आल्याची माहिती मिळते. अश्विनी वैष्णव यांना पुन्हा एकदा रेल्वे मंत्रालयाची माहिती देण्यात आलेली आहे. जी खाती 2019च्या सरकारमध्ये या मंत्र्यांकडे होती तीच खाती पुन्हा एकदा या सगळ्या मंत्र्यांकडे देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. अधिकृत घोषणा थोड्याच वेळात होणार आहे. एस जयशंकर यांना परराष्ट्र खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तर अजय टमटा आणि हर्ष मल्होत्रा हे रस्ते विकास राज्यमंत्री असणार आहेत अशी देखील माहिती मिळते. रस्ते विकास मंत्रालयाची जबाबदारी पुन्हा एकदा नितीन गडकरी यांच्याकडेच आलेली आहे. अश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी पुन्हा एकदा देण्यात आलेली आहे. तर अजय टमटा आणि हर्ष मल्होत्रा हे रस्ते परिवहन मंत्रालयाचे राज्यमंत्री असणार आहेत अशी माहिती मिळते. मोदी सरकारचं खातेवाटप आपण बघतोय. नितीन गडकरींना पुन्हा एकदा रस्ते विकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. या सगळ्या मंत्र्यांना जे 2019मध्ये त्यांच्याकडे खाती देण्यात आलेली होती तीच खाती पुन्हा एकदा देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अधिकृत घोषणा या सगळ्या मंत्रिमंडळाची लवकरच होईल. कालच मंत्रिमंडळाची शपथविधी पूर्ण पार पडलेला होता. मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि आज काही खाती वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली, ज्यानुसार नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा रस्ते विकास मंत्रालय तर अश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी, अमित शहांना केंद्रीय गृहमंत्रीपद, एस जयशंकर यांना परराष्ट्र मंत्रीपद देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून कळते. मोदी सरकारचं हे खातं वाटप जाहीर झाल्याची माहिती मिळते. नितीन गडकरींना पुन्हा एकदा केंद्रीय रस्ते विकास खातं देण्यात आलेलं आहे. एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रीपद, अश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्रीपद देण्यात आल्याची माहिती मिळते.